मगरूर आणि शिव्या देणारा संजय पाटलांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। एकनाथ शिंदेंकडून संजय दिना पाटीलला समज देण्यात आल्याची माहिती आता सूत्रांकडून कळतेय। पत्रकारांना धमकावणारा संजय दिना पाटलाकडून शिंदेंसमोर दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक झाली आहे। संजय पाटलांना पत्रकारांना दिलेल्या धमकीवर फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महायुतीमध्ये असे प्रकार व्हायला नकोत असं फडणवीस म्हणाले। लोकप्रतिनिधींच्या अशा प्रकरणांमुळे बदनामी होते, संजय पाटलांना योग्य ती समज द्या असंही फडणवीसांनी म्हटलंय। संजय पाटलाच्या नावानं सदावर्तेंनी बोंब मारली आहे। संजय पाटलांना पत्रकारांना मारण्याची धमकी दिल्यानंतर सदावर्तेही आक्रमक झालेत। सदावर्तेंकडून संजय पाटलावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे। संजय दिना पाटलाचा मी बोंब मारून त्यांचा निषेध व्यक्त करतो। संजय दिना पाटलाचा मी बोंब मारून त्यांचा निषेध व्यक्त करतो। कारण संजय दिना पाटील जे तुम्ही कृत्य केली हे नुसतं माफी नाही तर या महाराष्ट्रामधल्या तमाम पत्रकारितेला तुम्ही अर्वच्य भाषेत तुम्ही शिवीगाळ केलेली आहे आणि अक्षम्य गुन्हा आहे, संविधानिक द्रोह आहे